आमदार अभिजित पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. आमदार अभिजित पाटील यांनी मांडले मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आज मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान आमदार पाटील यांनी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने एकरी 1,00,000 रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा पूर्ववत व अखंडित करण्याबाबतही लक्ष वेधले. याशिवाय पोलीस भरतीतील पोलीस पाल्य समांतर आरक्षणाच्या अडचणी, वयोमर्यादा वाढवणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबतही त्यांनी निवेदन दिले. माढा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या माणेगाव उपसा सिंचन योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात मंजूर असलेल्या 5,763 प्रलंबित सौरकृषी पंप जोडण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असं आश्वासन दिल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी दिली आहे.